नमस्कार, स्वागत आहे आपलं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 7वी विषय सामान्य विज्ञान मधील प्रकरण पहिले सजीवसृष्टी अनुकूलन व वर्गीकरण या घटकातील अन्नग्रहणासाठी वनस्पतीमध्ये झालेले अनुकूलन हा भाग बघणार आहोत. सोबतच प्राण्यांमधील अनुकूलन, जंगल व गवताळ प्रदेश या ठिकाणी आढळणाऱ्या प्राण्यांमधील अनुकूलन, तसेच वाळवंटी प्रदेशातील प्राण्यांचे अनुकूलन, हिमप्रदेशातील प्राण्यांचे अनुकूलन व हवेत संचार करणाऱ्या प्राण्यांचे अनुकूलन, सरपटणाऱ्या प्राण्यांमधील अनुकूलन व अन्नग्रहणासाठी प्राण्यांमध्ये झालेले अनुकूलन या घटकांबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. अन्नग्रहणासाठी वनस्पतीमध्ये झालेले अनुकूलन. ॲडॅप्टेशन फॉर फूड इन प्लांट्स. बहुतेक सर्व वनस्पती या जमिनीवर स्थिर व स्वयंपोषी असतात. मात्र अमरवेलासारख्या काही वनस्पती परपोषी असतात. अमरवेलाचे शरीर म्हणजे फक्त पिवळ्या तंतुमय काड्यांसारख्या खोडाचे जाळे असते. पाने नसल्याने अमरवेल स्वतःचे अन्न स्वतः निर्माण करू शकत नाही. परंतु आधारक वनस्पतीच्या खोडातून पोषक द्रव्ये शोषून घेण्यासाठी तिला चूसक मुळे असतात. ती आधारक वनस्पतींच्या रसवाहिन्या जलवाहिन्यांपर्यंत पोहोचतात व अन्न पाणी शोषून घेतात. बुरशीमध्ये हरितद्रव्य नसल्यामुळे ती प्रकाश संश्लेषण करू शकत नाही. ती भाकरी, पाव यासारख्या पिष्टमय अन्नपदार्थांपासून अन्न मिळवते. अन्न शोषून घेण्यासाठी बुरशीला मुळांसारखे तंतू असतात. वनस्पतींच्या वाढीसाठी नायट्रोजन, फॉस्फरस व पोटॅशियम या घटकांची आवश्यकता असते. ज्या जमिनीत नायट्रोजनची कमतरता असते अशा ठिकाणी वाढणाऱ्या काही वनस्पती जशा घटपर्णी, व्हीनस फ्लायट्रॉप, ड्रॉसेरा या कीटकांचे भक्षण करून स्वतःची नायट्रोजनची गरज भागवतात. अशा वनस्पतींमध्ये कीटकांना आकर्षित करण्यासाठी व ते पकडून ठेवण्यासाठी पाने किंवा फुलांमध्ये अनुकूलन झालेले असते. प्राण्यांमधील अनुकूलन. ॲडॅप्टेशन इन ॲनिमल्स. तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या व तुम्ही पाहिलेल्या प्राण्यांची यादी बनवा. आता समूहात बसून मित्रांनी केलेली यादी आणि तुमची यादी यातील प्राण्यांच्या विविधतेची तुलना करा. कोण कोठे राहतो, काय खातो, त्यांना पाठीचा कणा आहे का, त्यांना पंख, कल्ले, शेपूट आहे काय, या मुद्द्यांच्या आधारे चर्चा करा व तक्ता बनवा. जमिनीवरील व पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांच्या शरीरात कोणता वेगळेपणा दिसून येतो? जमिनीवरील प्राण्यांपेक्षा पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांची त्वचा, शरीराचा आकार यामध्ये बदल झालेले दिसून येतात. माशांच्या त्वचेवर खवले तसेच शरीरावर पर असतात. शरीराचा आकार दोन्ही टोकांना निमुळता असतो. श्वसनासाठी नाकाऐवजी कल्ले असतात. पापण्या पारदर्शक असतात. या प्राण्यांच्या शरीरात हवेच्या पिशव्या असतात. याप्रमाणेच बेडूक, बदक, कासव यांच्या शरीराचे निरीक्षण करा. पायांचा त्यांना कशासाठी उपयोग होतो? 2. बेडूक पाण्यात असताना कशाद्वारे श्वसन करतो? 3. बेडकाच्या मागच्या लांब पायांचा कशासाठी उपयोग होतो? 4. बदक पाण्यात असताना ओले का होत नाही? बेडूक, बदक यांच्या पायांच्या बोटामध्ये पडदे असल्याने पायांचा त्यांना वल्याप्रमाणे उपयोग होतो. बदक, पाणकोंबडी अशा पक्ष्यांचे पंख व पिसे तेलकट असल्याने पाणी त्यावरून वगळून जाते. बेडकाच्या पायातील बोटांतील पडदे, बुळबुळीत त्वचा, त्रिकोणी डोके यामुळे तो पाण्यात सहज पोहतो. पाण्यात तसेच जमिनीखाली असताना तो त्वचेद्वारे श्वसन करतो, तर जमिनीवर असताना नाक व फुफ्फुसाद्वारे, म्हणून तो पाण्यात व जमिनीवर दोन्ही ठिकाणी राहू शकतो.
बेडकाची वैशिष्ट्यपूर्ण पाठ त्याला गवतात लपण्यास मदत करते. बेडकाप्रमाणेच तुम्हाला माहीत असणाऱ्या आणखी काही उभयचर प्राण्यांची नावे सांगा. त्यांच्यामधील अनुकूलन अभ्यासा. जंगल व गवताळ प्रदेश या ठिकाणी आढळणाऱ्या प्राण्यांमधील अनुकूलन. ॲडॅप्टेशन इन फॉरेस्ट अँड ग्रासलँड ॲनिमल्स. जंगली कुत्रा, कोल्हा, वाघ, सिंहासारख्या मांसाहारी प्राण्यांचे पाय मजबूत असतात व त्यांना नख्या असतात. या प्राण्यांना अणकुचीदार सुळे असतात. त्यांना कशासाठी उपयोग होतो? वाघाच्या पायांच्या तळव्यांना गादी असते, त्यामुळे त्याची चाहूल भक्ष्याला लागत नाही व सहजतेने भक्ष्य पकडता येते. मांसाहारी प्राण्यांच्या डोळ्यांचे स्थान डोक्याच्या निमुळत्या बाजूस समोर असते, त्यामुळे दूर अंतरावरील भक्ष्य नजरेस पडते. शाकाहारी प्राण्यांच्या डोळ्यांचे स्थान कपाळाच्या खाली व बाजूस असते, त्यामुळे त्यांना खूप मोठा परिसर दिसतो व शत्रूपासून बचाव करण्यास संधी मिळते. शाकाहारी प्राण्यांचे पाय निमुळते व बारीक तसेच खूर मजबूत असतात, त्यामुळे त्यांना वेगाने उड्या मारता धावता येते. अशा प्राण्यांचे हलणारे लांब कान दूर अंतरावरील आवाजाचा वेध घेऊ शकतात. हरिण, काळवीट यांचा रंग परिसराशी मिळता जुळता असतो. वनस्पतींची खोडे चावून खाण्यासाठी त्यांना मजबूत दात असतात. वाळवंटी प्रदेशातील प्राण्यांचे अनुकूलन. ॲडॅप्टेशन इन डेझर्ट ॲनिमल्स. वाळवंटी प्रदेशात पाण्याची तीव्र कमतरता असते. शरीरातील पाणी टिकवून ठेवण्यासाठी तेथे राहणाऱ्या प्राण्यांची त्वचा जाड असते. पाय लांब व तळवे गादीसारखे व पसरट असतात. नाकावर त्वचेची घडी असते. पापण्या लांब व जाड असतात. वाळवंटी प्रदेशातील उंदीर, साप, कोळी, सरडे असे प्राणी खोलवर बीळ करून त्यात राहतात. हिमप्रदेशातील प्राण्यांचे अनुकूलन. ॲडॅप्टेशन इन स्नोवी रिजन ॲनिमल्स. याक, ध्रुवीय अस्वल, पांढरा कोल्हा, पर्वतीय शेळी, चंदेरी कोल्हा, सायबेरियन हस्की कुत्रा, हिमबिबट्या या प्राण्यांची व विषुववृत्तीय जंगलातील याच जातीच्या प्राण्यांची इंटरनेटवरून चित्रे मिळवून त्यांची तुलना करा. हिमप्रदेशात राहणाऱ्या वरील सर्व प्राण्यांचे त्यांच्या त्वचेवरील लांब व दाट केस, पांढरे किंवा चंदेरी रंग हे वैशिष्ट्य आहे. त्यांना काय उपयोग होत असेल? तर बघा, हिमप्रदेशात राहणारे जे काही प्राणी आहे त्या प्राण्यांच्या त्वचेवरती असणारे जे काही लांब केस आहे, या लांब व दाट केसांमुळे जो काही हिमवर्षाव होतोय त्यापासून त्या प्राण्यांचे संरक्षण होते. तसेच थंडीपासून देखील त्यांचे संरक्षण होते. त्याचबरोबर पांढरे किंवा चंदेरी रंग हे जे काय हे त्यांना त्या परिसरात असणारे जे काही इतर हिंस्र प्राणी आहेत त्यापासून संरक्षण, म्हणजेच हे जे काही पांढरे किंवा चंदेरी रंग आहेत, हा रंग त्या बर्फाळ प्रदेशात सहज दिसून येत नाही, म्हणून या प्राण्यांना त्या ठिकाणी लपण्यासाठी देखील त्यांना या रंगाची मदत होते. हवेत संचार करणाऱ्या प्राण्यांचे अनुकूलन. ॲडॅप्टेशन इन एरियल ॲनिमल्स. सांगा पाहू, रस्त्यावरून धावणारी वाहने व आकाशात उडणारी विमाने यांच्या रचनेतील मुख्य फरक कोणता आहे? पक्ष्यांची शरीरे देखील दोन्ही टोकांना निमुळती असल्याने त्यांना उडताना हवेचा विरोध होत नाही. शरीरावरील पिसांचे आवरण, पुढच्या पायांचे पंखात झालेले रूपांतर, पोकळ हाडे यामुळे त्यांचे शरीर हलके व उडण्यासाठी अनुकूलित झाले आहेत. कीटकांची शरीरे ही निमुळती, हलकी असतात. पंखांच्या 2 जोड्या व काडीसारखे 6 पाय अशा रचनेमुळे कीटकही हवेत उडू शकतात. तसेच त्यांना चालतानाही तुम्ही पाहिले असेलच. वटवाघूळ त्याच्या पुढच्या पायांच्या बोटांमध्ये त्वचेचे पडदे असल्याने उडू शकते.
तुमच्या परिसरातील विविध पक्षी तसेच कीटकांचे निरीक्षण करा. सरपटणाऱ्या प्राण्यांमधील अनुकूलन. ॲडॅप्टेशन इन रेप्टाइल्स. साप, गांडूळ कसे सरपटतात याचे दुरून निरीक्षण करा. सरपटताना कोणत्या अवयवांचा वापर करतात, त्यासाठी काही विशेष बदल झालेले दिसतात का, याबद्दलची नोंद करा. पाल, सरडा, मगर यासारखे प्राणी स्नायूंचा वैशिष्ट्यपूर्ण वापर करून सरपटतात. त्याचबरोबर त्यांची त्वचा, पंजे, विशिष्ट रंग यामध्ये अनुकूलन झालेले असते. जसे पाल, घोरपड यांचे पंजे नखयुक्त व पातळ असतात, तर सापाची त्वचा खवलेयुक्त असते. अन्नग्रहणासाठी प्राण्यांमध्ये झालेले अनुकूलन. ॲडॅप्टेशन फॉर फूड इन ॲनिमल्स. प्राण्यांचे शाकाहारी व मांसाहारी अशा 2 गटात वर्गीकरण करता येते. त्यासाठी विशिष्ट असे बदल झालेले असतात. त्या आधारे प्राण्यांना अन्न ग्रहण करणे सोपे जाते. त्याबाबत अधिक माहिती आपण पोषण या पाठात घेणार आहोत. बेडूक, साप, पक्षी, डास, फुलपाखरे असे सर्व प्राणी त्यांचे भक्ष्य कसे मिळवतात व खातात त्याविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी डिस्कव्हरी नॅशनल जिओग्राफी या वाहिनीवरील विविध कार्यक्रम पहा.